इकडे बघा मुलांनो, हा आपला छोटा मावळा कुठे उभा आहे? शिवनेरीचा हा वीर मुलगा याच दगडांमध्ये खेळत मोठा झालाय. बघा त्याचे मित्र मातीचे किल्ले सजवतायत, लाकडी तलवारी घेऊन ढाल युद्ध खेळतायत. हवेत चुलीवरच्या गरम भाकरीचा खमंग वास सुटलाय, पाखरांचा किलबिलाट कानावर येतोय. आज हा छोटा मावळा आपला राकट घर किल्ला फिरवून दाखवतोय. समोर दिसणारा हा पहिला महादरवाजा बघा, केवढा अवाढ्य आहे. 7 दरवाजे पार करताना त्याची छाती अभिमानाने भरून येतेय. शिपाई दरवाजा पार केल्यावर डावीकडे वळलो की शिवाई देवीचं मंदिर दिसतंय. काळ्या पाषाणातली ती स्वयंभू मूर्ती बघून मन शांत होतंय. तिकडे टोकावरचा काळजाचा ठोका चुकवणारा कडेलोट कडा बघा. पण थांबा, तो आता खाली मैदानाकडे नजर टाकतोय. तिथे किल्ल्याबाहेरच्या जगात सगळीकडे नुसता भयानक काळोख पसरलाय. दर्याखान आपली फौज घेऊन गावं पेटवून देतोय. शेतकरी जीव मुठीत धरून पळत सुटलेत. ओसाड गावांमध्ये लांडग्यांनी बस्तान मांडलंय. लाल मातीत वाघांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. बाहेरचं जग जळतंय आणि शिवनेरी हा एकमेव सुरक्षित आडोसा उरलाय. अचानक खालच्या वाटेवर एक राजेशाही पालखी येताना दिसतीये. शहाजीराजे स्वतः जिजाऊ साहेबांना घेऊन किल्ल्यावर आलेत. आनंदाचं भरतं आलंय. संभाजीराजांचं लग्न थाटात पार पडतंय. दगडाच्या भिंती फुलांनी उजळून निघाल्यात. पण हा आनंद फार काळ टिकला नाही मुलांनो. अचानक युद्धाच्या तुतारांचा भयानक आवाज घुमला. दर्याखान जवळ आलाय. शहाजीराजांना युद्धभूमीवर निघावं लागेल. जिजाऊ साहेबांनी जड अंतःकरणाने राजेंच्या कपाळाला विजयाचा टिळा लावला. राजे 7ही दरवाजे पार करून निघून गेले. किल्ल्यावर भयान शांतता पसरली. जिजाऊ साहेब आता एकट्याच या किल्ल्यावर राहिल्यात मुलांनो. याआधी त्यांची 4 मुलं नियतीने हिरावून घेतलीयत. तो गुपचूप त्यांच्या मागोमाग फिरत असतो. शिवाई देवीच्या त्या अंधाऱ्या गुहेत त्या रोज शांतपणे चालत जातात. मंदिरात फक्त एक नंदादीप तेवतोय आणि समोर जिजाऊ साहेब उभे आहेत. त्यांनी डोळे मिटलेत आणि हात देवासमोर घट्ट जोडलेत. हे आई शिवाई, माझ्या पोटी येणाऱ्या बाळाचं तूच रक्षण कर. हे बाळ जगलं तर मी त्याला तुझंच नाव देईन. महिना मागून महिना गेला, पण जिजाऊ साहेबांचा नियम कधीच चुकला नाही. बाहेर शत्रू टपलाय, पण इथे माऊलीचा विश्वास हिमालयासारखा अढळ आहे. आजची रात्र काहीतरी वेगळीच वाटतीये मुलांनो. किल्ल्यावरचे दिवे आज नेहमीपेक्षा जास्तच तेजस्वी दिसतायत. सह्याद्रीचे उत्तुंग कडे जणू आज श्वास रोखून उभे आहेत. हे दगड, पाणी आणि जंगल सगळं कशाची तरी वाट बघतंय. काहीतरी खूप मोठं आणि अघटित आज नक्कीच घडणार आहे. बघा, तिकडे गडावरच्या त्या काळोखात नेमकं काय घडतंय.